सामना सुरू होईल. यायोगे आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली मयूर भोईर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. आणि पुन्हा एकदा डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये या धमाकेदार प्रीमियर लीग मध्ये मी सर्वांचं प्रेक्षकांचं त्याचबरोबर मान्यवरांचं आणि ऑनलाईन पाहत असणाऱ्या सर्व चाहत्या वर्गांचं मी डोंबिवली प्रीमियर लीगच्या वतीने आपलं वेलकम करतो. मॅचला करूया सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. श्रीराम 11 विपक्ष झीजा 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन. पहिला चेंडू तांबोल स्क्वेअरकटचा लाजवाब देखणा फटका आकाशच्या बॅट मधून आलाय. पहिला दणकेदार चौकार. थँक्यू थँक्यू. पहा कालपासून चर्चा आपण पाहत होतो, चर्चा करत होतो. तर आपण ती चर्चा करत होतो की हिटमीला चेंडू लागेल कधी, 35 रन्सचा गिफ्ट कोणाला मिळेल. पण मी कालच सांगितलं होतं जेव्हा मात्र आकाश मैदानामध्ये येईल ही पारितोषिकं खुली होतील. कारण की आकाश या विभागामध्ये आणि या मैदानावरती वेगळ्या स्वरूपात खेळत असतो. आता देखील सुरुवात त्याचप्रमाणे पाहायला मिळते. पहिल्या 2 मॅचमध्ये मात्र लय नव्हती आणि आता मात्र लय मिळालंय तर त्याचा धावांचा प्रलय आपण पाहतोय. 1 मिनिट थांबवतोय. यादीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे आणि सिद्धू गुप्ता आहेत मॅन ऑफ द मॅच. आणि महेश दादा पाटील यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. सिद्धू गुप्ता मॅन फ्रॉम सागाव त्यांच्याच मतदारसंघातील खेळाडू आहेत सिद्धू गुप्ता. आणि ब्लू एंटरप्राइजेसकडून ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. सिद्धू गुप्ता आपण या मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आहे. आणि भवानी स्पोर्ट्सकडून आकर्षक टी शर्ट आहे. विनंती असेल प्रतिदादा आपण देखील यायचं आहे. टी शर्ट आणि ट्रॉफी आपण देऊन सन्मान करूया सिद्धू गुप्ता यांचा. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या आकाशसाठी पारितोषिक देखील आलंय. सलग 3 चौकार जर आकाशने लगावले तर एनसीसी ठाकूरवाडी संघाकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबरीने कल्पेश कोकम साहेबांकडून देखील विक्रांतसाठी पारितोषिक आलंय. सलग 3 चौकारांसाठी 500 रुपये. क्या बात आहे. आता मात्र प्रत्येका चेंडूवरती आपण पाहिलं तर भाव वाढतोय. मैदानाचं समीकरण बदलतंय. समीकरण बदलत असताना बँक बॅलन्स देखील खर्च केला जातोय. रविवारच्या दिवसामध्ये नेहमी आपण पाहतो खिशातले पैसे जातात, इथे मात्र कमावण्याची संधी आहे. त्याचबरोबरीने नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय आदरणीय सन्माननीय जनार्दनजी म्हात्रे साहेब डोंबिवली प्रीमियर लीगचा या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आता खऱ्या अर्थाने आमच्या व्यासपीठाची शोभा वाढली आहे कारण की आपण व्यासपीठावरती पाहतोय फ्रेममध्ये महेश भाई आहेत. महेश भाई पाटील साहेब तिथे मात्र उपस्थित आहेत. त्याचसोबत जनार्दन म्हात्रे साहेब आणि संजयजी पावशे साहेब क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि जनार्दन दादांच्या वेलकम बाउंड्रीने आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये 15. जबरदस्त गोलंदाजी. स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये. एकही खेळाडू जवळपास नाही असता तरी मात्र बनून राहिला असता फक्त प्रेक्षक. चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4.
इथे मात्र विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, नॉ साइड वरती थ्रो, एकदा वितो मात्र कंप्लीट केला जाईल. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस बंद होण्याच्या अगोदर चेंडू निघून गेला. चांगली गिविंग प्रेमची पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटला चेंडू लागलाय, कीपर बीट झालाय, लॉंग स्टॉपला जाऊन चेंडू धडकतोय. धावा मिळतील 4. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र आता चेंडू आलाय तो डॉट. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, 2 ओव्हरमध्ये टोटल धावा झाल्यात त्या म्हणजेच 24 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन ओव्हरमध्ये 24 धावा. बॅटरला गॅप शोधायची आहे, प्रेक्षकांमधून देखील गॅप शोधायची आहे. पण जे चाहते टॉवर मधून मॅचचा आनंद घेत आहेत त्यांना मात्र गॅप शोधायची गरज नाहीये, कारण की त्यांच्या हक्काच्या घरामधून आपल्या हक्काची स्पर्धा पाहत आहेत. क्रिकेटचा आनंद ते मात्र घेत आहेत. प्रेक्षकांमध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने कोण कोणाच्या खांद्यावरती हात ठेवतोय, कोण आमच्या रेलिंगचा थोडासा वापर करतोय, नजरा वर करण्याचा प्रयत्न करतोय. मॅच त्याला पाहायची आहे, आकाशचा खेळ पाहायचा आहे, विक्रांतचा खेळ पाहायचा आहे, ओमकार लुडबेची गोलंदाजी पाहायची आहे. या खेळाचा आनंद त्याला मात्र घ्यायचा आहे. आणि सर्व दर्दी चाहत्यांसाठी लीग फॉर्मॅट मधील सर्वात मोठी टुर्नामेंट. गोलंदाज ओमकार, पहिला चेंडू आपण पाहिला तर हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू आपण पाहिला तर अवांतर आला, व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहत असतो, जो संघ एक्स्ट्रा कमी देईल त्याची गोलंदाजी आणि बॅटिंग करत असताना त्याच्या डोक्यावरती तितकंसं अडसर पाहायला मिळत नाही, त्याचा भार थोडासा कमी होतो. एक्स्ट्रा धावा जर गोलंदाजाने कमी फेकला तर इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. चौकांना केलं, जागा केलं प्रत्येक खेळाडूला. आकाश आणि विक्रांतने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र वी शेप मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू जाईल सरळ सीमा मार, धावा 4. चौकार आलाय, चौकाराने आता मात्र गती कमी केली आहे. चेंडू बॅटचा संपर्क झालाय, यस इट इज आउट. फलंदाज होईल बाद. विक्रांत नावाचं वादळ इथे मात्र थांबवलंय.
साठी आदरणीय जनार्दन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रत्येक चौकारासाठी हे पारितोषिक आहे. इथे मात्र हळूवार पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज पण चुकीच्या दिशेने फेकलाय. अंपायरचा सिग्नल आलाय तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. छोटे छोटे माइंड गेम्स आहेत. नजरेसमोरून दिशाभूल करण्यासाठी एक खेळाडू नजरेसमोरून जातो. थोडीशी लालच दाखवली जाते. ज्याप्रमाणे आपण पाहतोय काऊ कव्हर्स आणि मिड विकेट मध्ये जे क्षेत्र खुलंय ती लालच दिली आहे आणि तिथेच खेळण्याचा प्रयत्न देखील होता यशचा. ऑन साईडलाच खेळायचं होतं. गॅप मोठी आहे ना ती वेधायची आहे पण जाळ्यामध्ये अडकवलंय. हेच सर्व होतं गोलंदाजाला. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. इथे मात्र मिसफील्ड झाली आहे. लगेचच चूक दुरुस्त केली आहे. एक धाव इथं मात्र मिळेल. एकने धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 32 धावा. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. चान्स होता कदाचित. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता. झेल उडाला होता. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजेच 33. आदरणीय एक दानशूर व्यक्तिमत्व, समाजसेवक, उद्योजक आदरणीय माननीय श्री जनार्दन म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि संजय पावशे साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण साहेबांचं इथे आपण करूया शुभ सन्मान. आदरणीय जनार्दन म्हात्रे साहेबांचं इथे आपण करतोय शुभ सन्मान. क्रिकेटवरती ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती समाजसेवक, उद्योजक, एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय जनार्दन म्हात्रे साहेबांचा आपण करतोय सन्मान. आदरणीय संजय पावशे साहेबांच्या शुभ हस्ते. आदरणीय महेश दादा पाटील आणि आदरणीय प्रदीप दादा पवार यांचं मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. या डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये त्यांची उपस्थिती लाभली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष आभार. धन्यवाद धन्यवाद महेशजी पाटील साहेब. आपण या स्पर्धेसाठी धावती भेट घेतलात त्यामुळे आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आभार. होयात मैदानामध्ये जिथे मात्र महेश पाटील साहेब इथून मात्र रवाना झाले आणि आकाशचा रस्ता देखील मोकळा गेला ओमकार मात्रेने. विकेट मिळाली आहे.
ओमकार मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होता. 3 ओव्हर नंतर बदल झाला आणि बदल होणं गरजेचं आहे, या स्पर्धेचा नियम. आणि बदल होता होता त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट देखील मिळवली आहे. प्रत्येक चौकारासाठी आदरणीय जनार्दन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारांसाठी जनार्दनजी म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. फलंदाजांकडे संधी आहे, बॅटरसाठी संधी आहे. बॅटरला इथे मात्र थोडीशी तगडी फाईट द्यावी लागेल. चौकारासाठी झुंज, स्वीपचा फटका आणि झाली मिसफिल्ड. चेंडू गेलाय सरळ सीमापार. धावा 4. पाहतोय डीजे ऑपरेटर, डीजे सांभाळतोय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, वास्तवच्या हातामध्ये चेंडू जातोय. लगेचच फेकी करण्याचा प्रयत्न होता पण अखेरच्या क्षणाला पाहिलं बॅकिंग नाहीये. रिस्क इथून मात्र घेतली जात नाही. एकच धाव इथून मात्र मिळेल. एकने धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 45. 39 धावा बनल्या. 14 षटक प्रगतीपथावर ओमकार म्हात्रेचा वापर आणि ओमकार म्हात्रेचा योग्य त्यावेळी वापर केलाय. पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न. ओमकार म्हात्रेने फिरकीचं जाळं फेकलंय आणि त्या जाळ्यातून बाहेर निघण्यासाठी तडफडताना कुठेतरी बॅटर्सना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजीची जा 11 संघाची, जबरदस्त. स्पेशली ओमकारने इम्प्रेस केलंय. ओमकार नावाच्या खेळाडूंनी इथे मात्र चांगला खेळ केला पण ओमकारच्या अगेन्स्ट इथे मात्र चांगला फटका आलाय. धावा बनवायला सुरुवात झाली. आरंभ हे प्रचंड आहे. आता मात्र धावा बनायला सुरुवात झाली. 2 चौकार आपण पाहिलेत चौथ्या ओव्हर मध्ये. आता मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये अक्षय गुरवचा वापर केलाय. दिवा एक्सप्रेस अंडरम क्रिकेटने दिलेलं टोपण नाव पांड्या. पहिला चेंडू पांड्याने नो बॉल फेकलाय. फलंदाजापासून दूर ठेवायचं होतं. सिमेंटच्या खेळपट्टीचा थोडासा वापर करायचा होता. पुढचा चेंडू आपल्या स्ट्रेंथ वरती फोकस केला, आपल्या ताकदीचा प्रमाण देतोय. पुढच्या चेंडूवरती आलाय तो डॉट. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. पांड्याने उडवल्या दांड्या. इथे मात्र मैदानामध्ये काय घडतंय. अक्षयने प्रयत्न केला, वेगाचा वापर अक्षयच्याच अगेन्स्ट. लॉंग स्टॉपला चेंडू जाऊन धडक मारतो आणि धावा मिळतील 4. पुन्हा एकदा अक्षय तयार. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. हो 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 हो, काय फटका आहे.
चेंडू मागे सरकला, वेगाने आला आणि आपण ज्याप्रमाणे पाहतो कॅरम खेळत असताना एकदा नेम परफेक्ट लागला, सोंगटी आतमध्ये गेली की डाव आपला. सध्या तरी फलंदाजाच्या दिशेने तेच सुरू आहे. सुसाट चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आला आणि त्यानंतर खेळाडूच्या हातांमधून कॅप्टनचा बॉल फरार. आता मात्र गती कमी केली, चेंडूमध्ये झेलची संधी आणि फलंदाज होईल बाद. कारण की गती कमी केली हळुवारपणे योग्य दिशेने जात असताना. इथे मात्र टापच्या मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे पण स्ट्रायकर एंडच्या बॅटरला कोणताही इंटरेस्ट नव्हता दुसरी धाव घेण्यामध्ये. एकच धाव इथून मात्र मिळतीये. पहिला डाव कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धाव पुस्तिकेवरील 55 चौकटी भरल्यात, अर्थातच 55 धावा झाल्यात आणि लक्ष असेल ते म्हणजेच 56 धावेंचं. कॅप्टन आपण देखील टॉससाठी या. आमचे प्रशांत सर यांना विनंती करेल की आपल्याला अजून टॉस करायचा आहे. एक महत्वाच्या मॅचचा टॉस असणार आहे. संकेत भगत एका साईडला पवन, एका साईडला दिवा, एका साईडला डोंबिवली आहे. बघूयात कोण जिंकेल. हेड संकेत टॉस जिंकला आणि एक महत्वाची मॅच असणार आहे. टॉस डिसिजन काय असेल? आता संध्याकाळ झाले, आता जरा फिल्डिंग करू पहिला, नाहीतर बॅटिंगच घेतली. दुपारी सर बॅटिंगला जास्त बॅट्समन एकदम फॉर्ममध्ये होते. आता बॉलिंगला फॉर्ममध्ये असतील. दुपारी बिर्याणी खाऊन ते जरा फॉर्म मध्ये होते. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. संकेत आमच्यासोबत पवन आहे. पवन, या मॅचकडे कशा प्रकारे बघताय? कारण की क्रुशल मॅच आहे ही. मॅच जिंकला तर तुम्ही डायरेक्ट सेमीफायनल आहे, तर ही मॅच कशा प्रकारे बघताय? आणि समोर पण बलाढ्य स्टारकास्ट आहे. समोर पण चांगली टीम आहे. ते पण 2 मॅच जिंकून आले, आम्ही पण 2 मॅच जिंकून आलो आहेत. पण मोस्टली मोरलेस स्टेबल टीम आहे आणि आम्ही असं पण टॉस जिंकून बॅटिंगच करणार होतो. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. ऑल द बेस्ट. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
थँक यू सो मच सागर मोरे सर, थँक्यू सो मच मयूर भोईर, थँक्यू सो मच मनीष सर. आणि सामना सुरू आहे, अतिशय महत्त्वाचा मॅच आहे. धावसंख्या आहे 8. 56 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. सॉफ्ट हँडने खेळतायत, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये जिजा 11 या टीमने. जिजा 11 या टीम समोर 56 धावांचं लक्ष आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, कमबॅक करतोय गोलंदाज आणि आलाय हा डॉट बॉल. गोलंदाज विनोद आहेत या पहिल्या षटकामध्ये. श्रीराम 11 आणि जिजा 11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा नक्की क्षेत्ररक्षक आहेत रोशन, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, फलंदाज होतोय बाद, लागतोय हा पहिला धक्का. मंजूर शेख बॅक टू द पवेलियन. सुरू आहे, ते पाणी पिऊ शकत नाही, परंतु आज दिवसभर त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आणि पाहावं लागेल काय घडलंय. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय DPL चौकार.
केली आहे या मॅच मध्ये जिजा 11 या टीमने. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते या सामन्यासाठी. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईन चुकीची आहे, दिशेपासून भरकटलेत. दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये. स्वीप करताय क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती त्याच्यावरती मिळते एक धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 1 बाद 19 ही धावसंख्या आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. मुकेश अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज आहे, गुणवान गोलंदाज आहे. त्यांनी आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. तोच मुकेश आपण पाहतोय दिशेपासून भरकटतोय या मॅच मध्ये. वारंवार खराब गोलंदाजी होतीये आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत मुकेशने 4 चेंडू वाईट टाकलेत. एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती 21 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 35 ची गरज आहे या मॅच मध्ये जिजा 11 या टीमला. स्विच हिट करताय क्षेत्ररक्षक आहेत विनोद. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि पाहावं लागेल काय घडलंय. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. प्रेम बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 22. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली जाते. प्रति षटकामागे 11.20 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. न्यू बॅट्समन अनिकेत आहेत. बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिजा 11 या टीमला. थाटामाटात सुरू आणि या स्पर्धेला विशेषतः सर्वांची भेट आपल्याला पाहायला मिळते डोंबिवलीतील दिग्गज मान्यवरांची. आणि त्याचबरोबरीने भारतीय जनता पार्टीचं भार सांभाळत असताना अगदी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीसाठी आपले कार्य करत असतात. जितका वेळ मिळेल तितका समाज सेवा करत असतात असे आमचे क्या बात आहे. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हाय तो डीपीएल चौकार. थँक्यू. भारतीय जनता पार्टीचे पूर्व मंडळ अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नितेशजी पेंडकर साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत.
साहेब इथे मात्र उपस्थित होतात, क्रिकेटचा आनंद घेतात आणि या नाईट रजनीमध्ये आता खऱ्या अर्थाने ही स्पर्धा खेळण्यात सर्व खेळाडू दमछाप करतायत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी साहेब इथे मात्र उपस्थित झाले. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. गोलंदाज रोशन आहेत. क्या बात आहे, चांगला चेंडू आहे, धावबाची संधी आणि मोह आवरलाय. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 28 धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जिजा 11 या टीमला स्विच हिट. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येत आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज रोशन या षटकामध्ये. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 27 ची गरज या मॅच मध्ये. क्या बात आहे, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. येत्या डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल जिजा 11 या टीमवरती. 13 चेंडू शिल्लक आहेत. 27. वन टू गो फेम. अजित निकम सर. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे जिजा 11 या टीमला. व्यासपीठावरती आपण पाहतोय क्रिकेटचे दर्दी चाहते आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे निष्ठा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय मितेश पेनकर साहेब, अभिषेक रायन साहेब, राज घोसार साहेब, प्रेम मेहता साहेब, वंश कोठारी साहेब या सर्व मान्यवरांचं, या दिग्गज मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. डोंबिवली प्रीमियर लीगची खऱ्या अर्थाने शोभा वाढवण्यासाठी आपण उपस्थित राहिलात, त्यामुळे मनापासून हृदयाच्या अंतःकरणातून आपले आभार. टॅप करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. कॅमेरामनच्या बाजूला नक्कीच बघा जे प्रेक्षक आहेत, आय थिंक विजय स्टारचे आहेत, त्यांनी उठायचं आहे तिथून प्लीज, विनंती असेल. मुकेश सेकंड स्पेल मध्ये आहेत. ड्राईव्ह करतायत आणि खराब क्षेत्ररक्षण. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय DPL चौकार. नितांत गरज आहे आणि तो फटका येतोय. धावसंख्या आहे 35.
2 बाद 35 ही धावसंख्या आहे. 10 चेंडू 21 ची गरज. पुन्हा एकदा ड्राईव्ह करते, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. चांगले क्षेत्ररक्षण, थोडीशी फंबल झाले होते परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 पुढे जाईल. 36. 20 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील या दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, क्षेत्ररक्षक घेत आहेत. फार वेगाने चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळटेकची की सिंगल. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. जिजा 11 या टीमला, श्रीराम 11 आणि जिजा 11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे. जो संघ सामना जिंकेल तो संघ पुढे वाटचाल करेल आणि जो संघ सामना पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येक सामना करो या मरो. मुकेश ह्यावेळी चांगला चेंडू, क्या बात आहे. सोडून दिलं होतं आणि आशाभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे. तटस्थ पंच आहेत, नामवंत पंच आहेत. बाबू सर येतोय डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक आहेत. 19 ची गरज या मॅच मध्ये. 1.5 चेंडू घोषित करतायत. आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. नक्कीच पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होता परंतु मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की नामवंत पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल जिजा 11 या टीमची. आणि जर या चेंडूवरती 1 ते 2 धावा आल्या तरी देखील शेवटच्या षटकामध्ये मजा येईल या मॅच मध्ये. क्या बात आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय DPL चौकार पहिल्या 4 षटकांच्या. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय यश. या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत आहेत. अनिकेत आणि ओमकार ही जोडी आहे. ओमकारने शेवटच्या बॉलवरती चौकार मारून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केलेत या मॅच मध्ये. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सामन्यावरती कारण की सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 14 धाव बनवायचे आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 अंतिम दिवस आहे. ग्रँड फिनाले, सुपर संडे आणि सुपर डुपर सामने आपण पाहतोय आज सकाळपासून या स्पर्धेमध्ये. यश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आलाय, व्हाईट बॉल. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 ची गरज आहे या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. क्या बात आहे. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न
आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. आपल्या टीमसाठी नक्कीच या 3 धावा वाचवलेत यशने. प्रचंड वेग होता या फटक्यामध्ये, परंतु फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. आणि बघा, जास्त विलंब करू नका विनंती असेल. सामना स्पीडअप करायचा आहे. थोडीशी दुखापत जाणवते गोलंदाज यशला. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू बनवायच्या, धावा 12. या मॅच मध्ये चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील सामना जिंकण्यासाठी. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 11. मोठे फटके मारावे लागतील. अनिकेत मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा लॉंग ऑनला उपस्थित आहेत. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये, कारण की 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या एकूण 10 धावा. कालच्या दिवसामध्ये 2 चेंडू आणि 8 धावा चेस झाल्यात याच स्पर्धेमध्ये, त्यामुळे 3 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज. आणि काय घडलंय, डबल बॅट लागली आहे. नशिबाची साथ मिळते आणि नशिबाचा हा चौकार मिळतोय. जिजा 11 या टीमला किस्मत भी बहादुरों का साथ देती है, नशिबाने साथ दिली आहे जिजा 11 या टीमची. हा येतोय निर्णायक क्षणी चौकार. दोन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. स्विच हिट आणि क्या बात आहे, मुकेशने जीवाच्या आकांताने हा चेंडू अडवलेला आहे आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 1 चेंडू शिल्लक आहे. कंपल्सरी 5 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनवत नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे, जिंकणारे संघ अचानकपणे पराभूत होतात आणि पराभूत होणारे संघ जिंकतात. हेच तर आहे क्रिकेट. 1 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी 5 धावा. एखादी चूक महागात पडेल आणि एक लिगल चेंडू हा सामना फिनिश होईल, परंतु एखादा वाईट बॉल आला तर या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. 1 चेंडू 5ची गरज आणि शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार आणि सामना झालाय टाय. दोन्ही संघ इथे मात्र जिंकले नाहीयेत किंवा पराभूत झालेले नाहीयेत. इथे जिंकलाय तो क्रिकेटचा नियम, कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे नक्कीच जिजा 11 या टीमला पराभूत व्हावं लागतंय आणि पुढे वाटचाल करतोय हा सामना जिंकून, तो म्हणजेच श्रीराम 11 हा संघ. अभिनंदन या संघाचं. शेकहँड करायचं आहे. दोन्ही संघ लाईनअप कराय, शेकहँड करायचंय आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहिला. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगला आणि शेवटच्या बॉलवरती श्रीराम 11 या टीमने हा सामना जिंकला.